धुळ्यामध्ये भाजप आणि एमआयएमचं साटलोट आहे का अशी चर्चा होतीये. कारण एक ऑडिओ क्लिप व्हायरल करत राष्ट्रवादीनं हा आरोप केलेला आहे. बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय असं आमदार अनुप अग्रवाल यांनी म्हटलेलं आहे. बदनामी करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. तर धुळ्यामध्ये भाजप आणि एमआयएमचं साटलोटा असल्याचा एक आरोप करण्यात आलाय. ऑडिओ क्लिप व्हायरल करत राष्ट्रवादीनं हा आरोप केलाय. त्यामुळे बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आमदार अनुप अग्रवाल यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात आपण अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. ती क्लिप मुळात कोणी ऐकलीच नाहीये. ती क्लिप ऐका, 7-8 महिने जुनी ती क्लिप आहे. तेव्हा तो राष्ट्रवादीच होता आणि त्याला माझ्याकडे काही काम होतं. मी या शहराचा आमदार आहे म्हणून. मग त्याचा मला फोन आला का भैया मला भेटायचं आहे. मी बोललो उद्या सकाळी 10:30 वाजता आहे, नंतर मी मुंबईला चाललोय. आणि परत केव्हा येणार म्हटलं येईल, पण लग्न फार आहे, जमणार नाही. एवढीच ती क्लिप आहे. त्याच्यात काय, परंतु विरोधकांकडे कुठलाच मुद्दा राहिलेला नाही. त्यांना ऐन पेन प्रकारे काहीतरी बदनामी करायची.